ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु महिमा भाग 2. ओवी आहे 5वी. ज्ञानदेव सद्गुरूंचा महिमा गात आहेत. कैवल्य कनकाची या दाना, जो न कडसी थोरसाना, द्रष्ट्याच्या दर्शना पाठाऊ जो. न कडसी म्हणजे निवडत नाही, पाडाऊ करी म्हणजे नाहीसे करतात, किंवा पाढाऊ म्हणजे मार्गदर्शक. हा याचकाला कैवल्य कनकाचे दान देतो. ते देताना तो हा लहान मोठा असा भेद करत नाही. द्रष्ट्याच्या दर्शनासाठी जो मार्गदर्शक होतो. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, न म्हणे जो थोर, न म्हणे जो सान, कैवल्य सुवर्ण दान देता. दृश्य दर्शनादी त्रिपुटी लोपन, मिथ्या मावळोन विश्वाभास. आपण आपण पाहू शके द्रष्टा, जयाचे लाभता कृपाबळ. या ओवीत ज्ञानदेवानी सद्गुरूंच्या दातृत्वाचं वर्णन केलं आहे. ज्ञानदेव सांगतात की हा शिष्याला कैवल्य कनकाचे दान देतो. कैवल्य म्हणजे मोक्ष. मोक्षावर सुवर्णाचं रूपक केलं आहे. सुवर्ण जसं सगळ्यात मौल्यवान, तसंच शिष्याच्या दृष्टीनं मोक्ष ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. तसेच सुवर्ण हे सर्व धनामध्ये स्थिर धन आहे. तसेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थामध्ये मोक्ष हा पुरुषार्थ स्थिर आहे. तोच परम पुरुषार्थ आहे. धर्म व अर्थ हे त्याला साधनीभूत होतात. धर्म व अर्थाने काम हा पुरुषार्थही प्राप्त होतो, परंतु कामोपभोगाने जीवाला पूर्ण आनंद मिळत नाही. तसेच मिळणारा आनंदही नश्वर असतो. परंतु मोक्ष हा दुःखाची पूर्ण निवृत्ती करून जीवाला निरतिशय आनंद प्राप्त करून देतो. त्यामुळे मोक्षाची ज्ञानदेव सुवर्णाशी तुलना करत आहेत. परंतु व्यावहारिक जीवनात सुवर्ण प्राप्ती करणे जितकी जिकिरीची गोष्ट आहे, तितकीच मोक्ष मिळवणे ही परमार्थात जिकिरीची गोष्ट आहे. एक वेळ सोने मनुष्य सहज प्राप्त करून घेईल, परंतु मोक्ष प्राप्ती ही सहजासहजी प्राप्त होणारी गोष्ट नाही. परंतु सद्गुरूंचं दातृत्व इतकं महान आहे की ते शिष्याला कैवल्य कनकाचे दान देतात. शास्त्र ग्रंथात सत्पात्री दान सांगितलेलं आहे. तरच त्या दानाचा उपयोग होतो. कारण योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य व्यक्तीस दान केले तरच त्या दानाचे सार्थक होते. गीतेतही भगवंतांनी सांगितले आहे की देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. परंतु ज्ञानदेव सांगत आहे की सद्गुरू कैवल्य कनकाचे दान देताना लहान थोर अशी गणना करत नाहीत. ते सर्वांनाच अनमोल असे दान देतात. स्त्रियो वैश्यस्तथा शूद्रास्तेपि यान्ति पराम गतिम असं गीतेत भगवंतांनी सांगितलेलं आहे. व्यवहारात आपल्याला असं दिसून येतं की अशा अधिकारी गुरूंचे अनेक शिष्य असतात, पण सर्वांनाच काही मोक्षप्राप्ती होत नाही. मग सद्गुरू लहान थोर असा भेद करत नाहीत असं ज्ञानदेव म्हणतात, ते कितपत योग्य आहे? अशी शंका निर्माण होण्याचा संभव आहे. रामकृष्ण परमहंस म्हणत असत की गुरुकृपेचा वारा सदैव वाहतच आहे. तू आपले शीड उभारून दे. जलमार्गाने जात असताना शिडाची होडी असेल आणि अनुकूल वारा वाहत असेल तर शीड उभारले की ती होडी न वल्हवताही इष्टमार्गे जाऊन पोचते. तेव्हा त्या वाऱ्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते शिष्याच्या हातात असतं. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, अशी सर्वसाधारणपणे शिष्याची अवस्था असते. सद्गुरूंसारखा दाता भेटला तरी ते दान ग्रहण करण्याची ताकद शिष्यात असेल तरच त्याला कैवल्य प्राप्ती होणार आहे. तेव्हा मोक्षप्राप्तीचे सूत्र हे शिष्याजवळच असतं. स्वामी स्वरूपानंद तर शेवटी सर्वांनाच अनुग्रह देत असत. कोणीतरी याबाबत त्यांना विचारलं तर त्यांनी उत्तर दिलं होतं की मी बीज पेरून ठेवत आहे, योग्य भूमी मिळाली की उपजेल. तेव्हा ज्ञानदेवांचे वचन खरेच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला हे दान मिळवण्याची इच्छा असते त्यालाच हे दान मिळते. विषय सुखाच्या पूर्तीसाठी जो हपापलेला असतो त्याला हे दान मिळवण्याची इच्छाच नसते. त्यामुळं या दानाची इच्छा करणारा सत्पात्रच समजला पाहिजे. एरवी व्यवहारात मात्र दान देणारा दानी मनुष्य सत्पात्रतेच्या विचाराबरोबर याचकाच्या बाबतीत आपपर भाव ठेवतो. तो आपल्या नात्यातला, गावातला आहे का वगैरे विचार करून दान देतो. पण सद्गुरूंकडे मात्र असा आपपर भाव नसतो. कारण सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्व काही परमात्मा स्वरूपच ते पाहत असतात. मग त्यांना आपपर भाव कसा वाटेल?
दिवा लावायला जसा वात, तेल व पात्र एकत्र आले पाहिजे, त्याप्रमाणे सद्गुरू, सच्शिष्य व शिष्याची इच्छा एकत्र आल्या की तिथे ज्ञानाचा प्रकाश पडणारच. ज्ञानदेव पुढच्या चरणार्धात सांगत आहेत की द्रष्ट्याच्या दर्शना पाडा उजो. यामध्ये पाढा उजो किंवा पाटा उजो असे पाठभेद आहेत. त्यामुळे या चरणाचा अर्थ वेगवेगळ्या प्रतीत वेगवेगळा दिसतो. पाढाऊ असा पाठभेद स्वीकारून द्रष्ट्याचे दर्शन घडवून आणण्यात सद्गुरू पाठराखण करणारे आहेत असा अर्थ कोणी केला आहे, तर पाठकाने पाडाऊ असा पाठभेद स्वीकारून दर्शन शब्दाचा भेददृष्टी असा अर्थ करून सद्गुरू भेददृष्टीचा पाडाव करतात, म्हणजे भेददृष्टी नाहीशी करतात असा अर्थ दिला आहे. आणि पाठाऊ असा पाठभेद स्वीकारून श्री रामचंद्र सराफ द्रष्ट्याच्या दर्शनासाठी सद्गुरू मार्गदर्शक होतात असा अर्थ करतात. सगळेच अर्थ चांगले आहेत. त्यातल्या त्यात भेददृष्टी नाहीशी करतात यापेक्षा द्रष्ट्याच्या दर्शनासाठी पाठराखे होतात किंवा मार्गदर्शक होतात हा अर्थ अधिक उठावदार असतो. पूर्वी वधूला प्रथम सासरी पाठवताना तिच्याबरोबर एखादी स्त्री जात असे. तिला पाठराखीण म्हणत असत. नवीन घरी तिला सांभाळून घ्यायचे हे या स्त्रीचे काम असे. सद्गुरू सुद्धा असेच पाठीराखे मार्गदर्शक होतात. मार्गदर्शन करून जीवरूपी वधूची परमात्मरूपी वराशी गाठ घालून देतात आणि मग जीवाला सोन्यासारखी मौल्यवान अशी कैवल्य कनकाची प्राप्ती होते. द्रष्ट्याच्या दर्शना या चरणात कैवल्य प्राप्ती होते म्हणजे काय होते ते ज्ञानदेवांनी सांगितलं आहे. साधकाला कैवल्य प्राप्ती होते म्हणजे द्रष्ट्याचे दर्शन होते. जीव हा वास्तविक शिवस्वरूपच आहे, परंतु अहमभावामुळे तो स्वतःला परमात्म्यापासून वेगळा समजतो आणि परमात्मा म्हणजे कोण त्याचा शोध घ्यायला लागतो. तेव्हा तो स्वतःच स्वतःचा द्रष्टा होतो. स्वतःलाच स्वतःचे दर्शन घडवून आणण्यात सद्गुरू सहाय्यकारी होतात. असे दर्शन घडले की मग जीव शिव असा भेद राहत नाही. द्रष्टा, दर्शन, दृश्य ही त्रिपुटी नाहीशी होते व आपले स्वरूपच आपल्या हाती येते. आपण परमात्मा स्वरूपच आहोत असे शिष्याला ज्ञान होते. म्हणून स्वामीजी स्पष्ट करतात की सद्गुरूंच्या कृपेमुळे मिथ्या विश्वाभास मावळून जातो व द्रष्टा स्वतःच स्वतःला पाहू शकतो. हेच ते कैवल्य कनकाचे दान आहे. पुढे ज्ञानदेव सद्गुरूंना आरशाच्या स्वरूपात प्रस्तुत करतात. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.